बातमी लातूरमधून आहे। लातूरमध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे शहर हे जलमय झालेलं आहे। शहरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। लातूरमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे आणि महापालिकेला पावसाळ्यापूर्व कामाच्या नियोजनाचा अभाव असल्यामुळे आता लातूरमध्ये या प्रकारे पाणीच पाणी साचलेलं दिसून येतंय। तसंच या पाण्याचा निचरा सुद्धा व्यवस्थित होत नाहीये। मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झालेले आहेत। पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नाहीये आणि अनेक घरांमध्ये या पावसाचं पाणी शिरलंय। नागरिकांचं यात मोठं नुकसान झालेलं आहे। घरातलं सगळं साहित्य जे आहे, संसार उपयोगी साहित्य, हे या पाण्यात भिजून निरुपयोगी झालेला आहे। तसंच अनेक साहित्य घरातलं वाहून गेलेलं आहे आणि पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। लातूर शहर मनपाच्या पावसाळ्यापूर्व कामांचा अक्षरशः धिंडवडे काढले जातात आणि पावसाच्या तीव्रतेचा आधीच अंदाज व्यक्त करण्यात आलेला असताना सुद्धा नालेसफाईची कामं मनपानं वेळेवर का केली नाहीत, असा प्रश्न आता नागरिक विचारतात। आपण पाहतोय मुसळधार पाऊस सध्या लातूरमध्ये पडतोय आणि पूर्ण लातूर शहर जलमय झालेलं आहे। आपण पाहतोय काही वस्तू सुद्धा या पाण्यात वाहून चाललेल्या आहेत। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। अजय घोडके आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अजय, लातूरमध्ये अजूनही पावसाचा जोर कायम आहे। काय अधिक माहिती आहे? परिस्थिती काय आहे सध्या तिथे? स्नेहा, अवकाळी आलेल्या जोरदार पावसामुळे लातूर शहरामधले नागरिकांचं जीवन अत्यंत विस्कळीत झालेलं आहे। अत्यंत दाणादाण झालेले आहे। शहरातले रस्ते, अंतर्गत रस्ते असतील, मुख्य रस्ते असतील, हे जलमय झालेले आहेत आणि त्याच्यामुळे घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। अनेक नागरिकांची गैरसोय झालेली आहे। रात्रभर नागरिकांना जागून ही रात्र काढावी लागलेली आहे। आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम जरी काम करत असल्या तर लातूर शहर महानगरपालिकेनं मान्सूनपूर्व तयारी केल्याचा जो गाजावाजा केला होता त्याची मात्र पोलखोल झालेली आहे। तिथं उघडं पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांमधून मोठा संताप आता व्यक्त केला जातोय। त्यासाठीची यंत्रणा आता सज्ज झालेली आहे, परंतु पावसाळापूर्व जे नियोजन करणं आवश्यक होतं त्याच्यामध्ये मात्र महापालिका प्रशासन अपयशी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। नक्कीच, पण साहजिकच आहे या सगळ्यामध्ये सर्वसामान्यांचे हाल होत आहेत आणि ज्याप्रमाणे तू सांगतोयस त्याप्रमाणे ही दृश्य खरं तर बोलकी आहेत। रस्त्यांवरून अक्षरशः पाणी वाहत आहे आणि कुठेही पाण्याचा निचरा व्हायला वाव नाहीये। कशा प्रकारे नागरिकांचे हाल होतात, कारण नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरलेलं आहे। नागरिकांचे संसार बुडतायत। लातूर शहरातल्या बहुतांश भागामध्ये काल झालेल्या दुपारी पावसामुळे अक्षरशः नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलं। त्यांची संसार उपयोगी साहित्य आणि धान्य असतील यांची सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि महापालिका प्रशासनाने सुद्धा ज्या पद्धतीनं पाण्याचा निचरा करून नाले सफाई करणं आवश्यक होतं ती केली नसल्यामुळे आता सुद्धा बहुतांश भागामध्ये सुद्धा या सर्व परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागतोय। शासन प्रशासन पातळीवरती तयारी सुरू असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे, परंतु अद्यापही प्रशासनाला यश आलेलं पाहायला मिळत नाही। त्यामुळे नागरिकातून फार मोठा संताप या ठिकाणी लातूर शहरामध्ये व्यक्त केला जातो। धन्यवाद अजय या सगळ्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय लातूरमध्ये पाऊस मुसळधार स्वरूपात पडतोय।